आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. सूर्या नुकताच त्याची जॉगिंग करून आला होता आणि बाहेरच्या गार्डनमध्ये पुशअप्स मारत होता. तितक्या शिवाची गाडी गेटमधून आत शिरली. ते बघून त्याच्या कपाळावर काठ्यांचं जाळं पसरलं. इतक्या सकाळी हा कुठे गेला असेल हा प्रश्न त्याच्या मनात आला. तसा तो हात झटकत उभा राहिला. शिवाने गाडी पार्क केली आणि तो चावी गोल गोल फिरवत आतमध्ये जातच होता की तितक्यात त्याला पाठीमागून सूर्याचा आवाज आला. आज जॉगिंगला बाय कार गेला होतास का रे? सूर्या म्हणाला. त्या आवाजाने त्याने मागे वळून पाहिलं तर सूर्या हाताची घडी घालून दोन्ही भुवया उंचावत त्याच्याकडेच बघत होता. हो, रोज रोज तेच करून कंटाळा येतो ना, म्हणून म्हटलं आज जरा काहीतरी वेगळं करावं. शिवाला त्याच्या बोलण्यातला टोमणा समजला होता. गुड गुड, चांगलंय. पण मग जॉगिंगला असे फॉर्मल कपडे तू कधीपासून घालायला लागलास? कालपासून तू एकाच कपड्यावर आहेस. मावशींनी कपडे धुतले नाहीत वाटतं तुझे. सूर्या त्याच्या जवळ येत म्हणाला. पण त्याची डिटेक्टिव्ह गिरी बघून शिवाने मात्र कपाळावर 2 बोटं घासली. डाऊट घेतोयस माझ्यावर? शिवाने डायरेक्ट प्रश्न विचारला. नाही रे, मी कशाला तुझ्यावर डाऊट घेऊ? डाऊट घेण्यासारखं काही केलंयस का तू? सूर्या त्याला डोळा मारत म्हणाला. माझं सोड रे, माझ्याकडे ना तुझ्यासाठी एक न्यूज आहे. काल ना मला भाईने बोलवलं होतं आणि त्याने मला एक ऑफर दिली आहे. शिवा आता परत त्याच्या ऍक्शन मोडवर येत म्हणाला. कसली ऑफर? सूर्या म्हणाला. राधाशी लग्न करण्याची ऑफर. शिवा म्हणाला. तसं सूर्याचे डोळे मोठे झाले. क्षणभर आपण जे ऐकलंय ते खरंच ऐकलंय की आपल्याला भास झाला हे पण त्याला कळलं नाही. काय मस्करी करतोयस की काय माझी? सूर्याने डोळे मोठे करतच विचारलं. अजूनही त्याला त्याच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी का तुझी मस्करी करू? खरं वाटत नसेल तर जाऊन भाईला विचार. तो फुल प्लॅन मध्ये राधाला या घरची सून बनवण्याच्या. आणि त्याच्यानंतर लाईन मध्ये मीच आहे. त्यामुळे आता या बोक्याच्या गळ्यात घंटा बांधली जाणार आहे. तो स्वतःची मान खाली करत म्हणाला. कोण बोका? कसली घंटा? हे बघ, ते काही मला माहिती नाही. हा, तू अजिबात राधाशी लग्न करायचं नाहीयेस. तू भाईला नकार दे. सूर्या थोडा रागातच म्हणाला. आणि त्याचा हा राग बघून शिवा मात्र गालात हसला. त्याला आता सूर्याची फिरकी घेण्याचा जबरदस्त मूड झाला होता. कारण आल्या आल्या तो पण त्याची फिरकी घेण्यासाठी आला होता. पण शिवाने बाजी पलटवली होती. त्याने एकदम गरीब तोंड केलं आणि त्याच्याकडे बघून म्हणाला. सूर्या, तुला माहिती आहे ना की मी भाईचा किती आदर करतो ते. तो माझ्यासाठी प्रभू रामचंद्र आहे आणि मी लक्ष्मण आणि तू भरत. आपल्या दोघांचं फक्त एकच ध्येय आहे, आपल्या मोठ्या भ्राताश्रीची सेवा करणं आणि त्याच्या आदेशाचं पालन करणं. तो म्हणाला. तुला लाज नाही वाटत का रे स्वतःचं कंपॅरिझन लक्ष्मणासोबत करायला? सूर्याचे डोळे रागाने लाल झाले होते. ओके ओके, सॉरी, नाही करत कंपॅरिझन. हे बघ, मी आजपर्यंत कुठल्याही गोष्टीसाठी भाईला नकार दिलेला नाहीये. त्याने जे सांगितलं ते मी अगदी कुठलाही प्रश्न न विचारता केलाय.
त्यामुळे आत्ता सुद्धा मी त्याला नकार देऊ शकत नाही. तुझ्यात जर हिंमत असेल तर तू भाईला जाऊन सांग की तुझं राधावर प्रेम आहे आणि तुला तिच्याशी लग्न करायचंय. शिवा खांदे उडवत घरात घुसत म्हणाला, तू सकाळी सकाळी 4-5 खंबे चढवून आलायस काय रे? काय बोलतोयस तुझं तुला तरी कळतंय का? सूर्य वैतागून त्याच्या मागे चालत म्हणाला, मला चांगलंच कळतंय मी काय बोलतोय ते. शिवा पायऱ्या वरती चढत म्हणाला, हे बघ शिवादा, तू सकाळी सकाळी माझ्या डोक्याचं दही करू नकोस हा. तू सांग ना भाईला, तू सांग ना यार भाईला की तू तिच्याशी लग्न नाही करू शकत किंवा दुसरं काहीतरी कारण सांग, पण प्लीज लग्नाला नकार दे. असं कसं तू तुझ्या भावाच्या प्रेमासोबत लग्न करू शकतोस? सूर्य बारीक तोंड करत म्हणाला, हो का? मग तू तुझ्या मोठ्या भावाच्या शब्दाखातर तुझ्या प्रेमाचा त्याग नाही करू शकत का? भाईने त्या निंबाळकर मामाश्रीला शब्द दिलाय की राधा याच घरची सून होणार आहे. शिवा बेफिकीरपणे त्याच्या रूम मध्ये घुसत म्हणाला, अरे मग माझ्याशी लग्न केल्यावर होईलच ना ती या घरची सून. सूर्या म्हणाला, मग मी कुठे काय बोलतोय? तुझ्यात हिंमत असेल तर जा भाईकडे आणि म्हण त्याला की मला राधाशी लग्न करायचंय. तो तयार झाला तर ठीक, नाही झाला तर मी आहेच की लाईन मध्ये. शिवा पाण्याची बॉटल उचलत तोंडाला लावत म्हणाला, कसला भाऊ आहेस रे तू? तुला माझ्या फिलिंग्सची काही कदरच नाहीये का? अरे तू जर तिच्याशी लग्न केलं तर ती वहिनी होईल ना रे माझी, आणि जिच्यावर मी प्रेम केलं तिला वहिनी म्हणायला कसं वाटेल ते? नो नो, हा विचार सुद्धा मला सहन होत नाहीये. यापेक्षा मी हिमालयात निघून जातो. असं काही बघण्यापेक्षा संन्यास घेतलेला कधीही परवडला. सूर्या बारीक तोंड करून बेडवर बसत म्हणाला, एसी फुल केला तर 8 दिवस सर्दीने लोळत पडतोस तू आणि चाललाय हिमालयाला जायच्या बाता करायला. शिवा बेडवरची उशी त्यांच्या तोंडावर फेकत म्हणाला, मी सगळ्या मेडिसिन घेऊन जाईन विथ झंडूबाम, पण तुझं आणि राधाचं लग्न मी माझ्या डोळ्यांनी नाही बघू शकत. इनफॅक्ट मी तिचं लग्न दुसऱ्या कोणाशी झालेलं नाही बघू शकत. सूर्या म्हणाला, हे बघ, मी भाईला नकार देऊ शकत नाही हे तुलाही चांगलंच माहितीये, कारण भाईला दिलेला शब्द मी कधीही मागे घेत नसतो. आता यात फक्त एकच गोष्ट होऊ शकते. तू जर स्वतःहून भाईला सगळं खरं सांगितलंस तर भाई माझ्याऐवजी तुझं तिच्याशी लग्न लावून देईल. तू एकदा त्याच्याशी जाऊन बोल तर खरं. शिवा त्याला सल्ला देत म्हणाला, अरे असं कसं जाऊन बोलू आणि काय म्हणू त्याला की बाबा जी तुझी अर्धी घरवाली आहे तिला मला माझी फुल घरवाली बनवायची आहे. अरे चपलेने मारेल तो मला. बरं, जिच्यासोबत लग्नाची स्वप्न बघतोय तिने थोबाडावर नकार दिलाय माझ्या. उद्या मी तोंड वर करून भाईला बोलणार की मला तिच्याशी लग्न करायचंय, पण जेव्हा भाई तिला विचारेल तेव्हा ती तर नकारच देईल. मग काय उपयोग आहे माझा बोलून? बरं, असं तसं समजा भाई आणि वहिनीने तिला तयार केलं, पण त्या हिटलर मामाचं काय? तो होईल का तयार? अरे इथे तो आपल्या भाईलाच अजून नीट बघत नाहीये. त्यात जर त्याला समजलं की पाटलाचा अजून एक पोरगा त्याच्या दुसऱ्या पोरीवर लाईन मारतोय तर तो बिचारा किडनीत अटॅक येऊन मरायचा. आणि त्या मामाला काही झालं ना तर निंबाळकराच्या दोन्ही मुली, भाईचं आणि माझं, दोघांचंही जीणं मुश्किल करून ठेवतील. सूर्या डोक्याला हात लावून म्हणाला, मग आता काय करायचं ठरवलंयस तू? शिवाने कपाळावर आठ्या पाडत विचारलं, माझं काहीही ठरलेलं नाहीये. आता सगळं तुझ्या हातात आहे. अरे शिवादा, माझा तू गोरा गोमटा गोंडस क्यूट भाऊ आहेस ना. प्लीज प्लीज काहीतरी कारण सांगून या लग्नाला नकार दे.
हवं तर माझ्या दोन्ही किडन्या काढून घे, पण माझी राधा मला परत दे. सूर्या त्याच्यासमोर हात जोडत म्हणाला. तुझ्या दोन्ही किडन्या घेऊन मी काय त्याच्यावर तबला वाजवत बसू का? भनकेलं कुठचं, काही पण बरळतंय. आणि तुझी राधा काय मी माझ्या खिशात घालून फिरतो का? म्हणे माझी राधा मला परत दे. शिवा त्याच्या डोक्यात टपली मारत म्हणाला. हे बघ, तू जर तिच्याशी लग्न केलंस ना तर मी. तो बोलतच होता. तर मी काय काय करशील? मारशील मला? शिवाने भुवया उंचावत विचारलं. नाही, मी तुला मारणार नाही. मी कोल्हापूर सोडून जाईन. कोल्हापूर काय, मी हा देश सोडून निघून जाईन. सूर्या एवढंच तोंड करत म्हणाला. रत्ताळ्या, तू जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेला गेला होतास ना तेव्हा 8 दिवस रडत होतास. घरच्यांची आठवण येते म्हणून रोज बोंबलत होतास व्हिडिओ कॉलवर. शेवटी तुझी समजूत घालायला भाईने मला पाठवलं होतं. चाललाय घर सोडायला. बघू आपण पुढे काय करायचं ते. आधी तू जाऊन पहिली अंघोळ कर. बेकार घामाचा वास येतोय तुझ्या. शिवा म्हणाला. ए हा, मला ना आत्ताच एक ताजी ताजी आयडिया आठवलीये. सूर्याला अचानक काहीतरी गवसल्यासारखं तो मोठ्याने ओरडला. कसली आयडिया? शिवाने विचारलं. तू ना 8 दिवस अंघोळच करू नकोस. तो म्हणाला. त्याने काय होईल? शिवा म्हणाला. मग तुझ्या अंगाचा वास येईल ना? सूर्या म्हणाला. हा मग? शिवा म्हणाला. अरे मग राधा तुला स्वतःच नकार देईल ना? सूर्या म्हणाला. तुझ्या तर म्हणजे मी वासाने मेलो तरी चालेल. तुला फक्त तुझ्या आयटमचं पडलंय. सडक्या कांद्या, तू पहिला माझ्या रूमच्या बाहेर हो. परत जर आलास ना तर तंगड तोडीन तुझं. आणि तुझा मॅटर तू बघून घे. चल निघ इथून. शिवा सरळ त्याला हाताला पकडून खोलीच्या बाहेर काढत म्हणाला. अरे मी मस्करी करत होतो. सूर्या म्हणाला. तुझी मस्करी तिकडे चुलीत घाल, बंबात घाल, नाहीतर गिझर मध्ये घाल, पण पहिला इथून निघ. शिवाने त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला. असं कुठे असतं का राव? जर्रा म्हणून मला कोणी या घरात इज्जत देत नाही. पण काहीही झालं तरी मी राधाचं लग्न याच्यासोबत होऊ देणार नाहीये. तिने मला नकार दिलाय ना, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण जर मी बिन लग्नाचा राहणार असेल ना तर ती पण बिन लग्नाचीच राहील. तिचं लग्न झालं तर फक्त माझ्याशीच होईल. नाहीतर मी पण सिंगल आणि ती पण सिंगल. आम्ही दोघं पण सिंगल मरो संघटनेचे प्रेसिडेंट होऊ. पण मी तिचं लग्न दुसऱ्या कोणासोबतही होऊ देणार नाही. मग यासाठी मला मामाश्री सोबत भिडावं लागलं ना तरी चालेल. सूर्या मनाशी काहीतरी ठरवत म्हणाला आणि त्याच्या रूम मध्ये निघून गेला. नुकताच सत्यजित त्याच्या जिम मधून बाहेर आला होता. त्याचं अंग पूर्ण घामाने डबडबलं होतं. तो त्याच्या रूम कडे जातच होता. तितक्यात त्याला दारातून वॉचमॅनचा आवाज आला. सर. तसं त्याने मागे वळून पाहिलं तर वॉचमॅन हातात छोटा बॉक्स घेऊन उभा होता. सर, तुमच्या नावाने हे पार्सल आले. वॉचमॅन म्हणाला. माझ्या नावाने पार्सल? ते पण इतक्या सकाळी? त्याने कपाळावर आठ्या पाडत विचारलं. हो सर. वॉचमॅन म्हणाला. आणि इकडे? सत्यजित म्हणाला. तसं वॉचमॅन आत येऊन तो बॉक्स त्याच्या हातात देऊन बाहेर निघून गेला. सत्यजितने त्या बॉक्सकडे पाहिलं. त्या बॉक्सला ब्लू कलरचं गिफ्ट रॅप केलेलं होतं आणि वरती माय डिअरेस्ट मिस्टर सत्यजित पाटील असं लिहिलेलं होतं.
त्या शुभेच्छा बघून त्याच्या कपाळावर किंचित आठ्या उमटल्या. त्याने ते गिफ्ट रॅप ओपन केलं आणि तो बॉक्स उघडला. तर त्या बॉक्समध्ये एक रेड रोज होता आणि एक चिठ्ठी पण होती. सत्या, आज तुझा वाढदिवस नाही किंवा दुसरं काही कारणही नाही, मग कोणी पाठवलं असेल हे गुलाब? तो त्या फुलाकडे बघत मनातच म्हणाला. त्याने हातात उचललेलं ते फूल परत खाली ठेवलं आणि ती चिठ्ठी हातात घेतली. बॉक्स बाजूला ठेवत त्याने ती चिठ्ठी ओपन केली आणि वाचू लागला. टू माय डिअरेस्ट मिस्टर हँडसम सत्यजित पाटील. सॉरी हा, खरं तर मला माहितीये की तुम्ही मॅरिड आहात, तरी सुद्धा मी माझ्या मनाला आवर घालू शकले नाही. जेव्हापासून मी तुम्हाला पाहिलंय ना, तेव्हापासून माझी तहान भूकच काय, पण मी स्वतःला सुद्धा विसरले. मला फक्त तुमचं दिसणंच नाही तर तुमचं सगळं काही आवडतं. तुमची पर्सनॅलिटी, तुमचं वागणं, तुमचा तो रावडी अंदाज, तुमचा राग, सगळ्याच्या प्रेमात आहे मी. तुमच्यासाठी फार महागाचं गिफ्ट घेणं ऐपत नाहीये माझी, म्हणून फक्त एक गुलाब पाठवते. आय होप तुम्ही त्याचा स्वीकार कराल. ओनली योर्स, मिस्ट्री गर्ल. ती चिठ्ठी वाचून सत्यजितने नकारार्थी मान डोलवत एक सुस्कारा सोडला आणि परत ती चिठ्ठी फोल्ड करून त्या बॉक्समध्ये टाकली. त्याच्यासाठी हे काही नवीन नव्हतं. तो एक यशस्वी बिझनेस टायकून होता, त्यामुळे बरेचदा त्याला असे गिफ्ट्स मिळत राहायचे, पण त्याकडे तो इतकं लक्ष देत नव्हता. असेल कुणीतरी असा विचार करून त्याने ती चिठ्ठी इग्नोर केली. खरं तर त्या बॉक्स सकट ती चिठ्ठी तो डस्टबिन मध्ये टाकणार होता, पण चुकून जर हे आपल्या एंजलने पाहिलं तर आपलं काही खरं नाही असा विचार त्याच्या मनात आला होता. म्हणून त्याने परत तो बॉक्स हातात घेतला. वरचं शुभेच्छांचं स्टिकर आणि आतली चिठ्ठी दोन्ही काढून त्याने तो बॉक्स डस्टबिन मध्ये टाकला आणि ती चिठ्ठी खिशात टाकत तो रूम मध्ये आला. तो रूम मध्ये आला तर ती बेडवर नव्हती. आजकाल ती पण थोडं लवकर उठायची. त्याला शॉवरच्या पाण्याचा आवाज आला. तसं त्याच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हसू आलं. मिसेस पाटील, आज आपण दोघं सोबत आंघोळ करूया, तो स्वतःशीच म्हणाला. सगळ्यात आधी त्याने खिशातली ती चिठ्ठी आणि ते स्टिकर त्याच्या कपाटाच्या लॉकर मध्ये टाकलं आणि तो बाथरूमच्या दाराजवळ येऊन मोठ्या आवाजात म्हणाला, एंजल, एंजल. त्याचा आवाज येताच तिने शॉवर बंद केला आणि आतूनच म्हणाली, काय झालं जीत, सकाळ सकाळी का ओरडताय? ती म्हणाली, अगं तू माझा मोबाईल बघितलायस का? तो भिंतीला टेकून मस्त हाताची घडी घालत म्हणाला, मी का बघू तुमचा मोबाईल? रात्री तुम्हीच कुठेतरी ठेवला असेल, नीट बघा तिथेच असेल. ती आतमधून म्हणाली आणि तिने पुन्हा शॉवर सुरू केला. एंजल, अगं मला एक अर्जंट फोन करायचाय, तू प्लीज शोधून दे ना ग. तो परत ओरडला. तसं तिने वैतागून शॉवर बंद केला आणि टॉवेल गुंडाळून दरवाजा उघडून मान बाहेर काढली. पण तो तिला रूम मध्ये कुठेच दिसला नाही. कुठे गेले हे? आता तर बोलत होते. ती समोर रूम मध्ये त्याला शोधत म्हणाली, मला शोधतेस? अचानक शेजारच्या भिंतीजवळून आवाज आला. तसं तिने दचकून त्या दिशेने पाहिलं
तर तो रिलॅक्स भिंतीला टेकून हाताची घडी घालून मिश्किल नजरेने तिच्याकडे बघत होता आणि ती बिळातल्या उंदरासारखी मान बाहेर काढून घाबरलेल्या नजरेने बघत होती. एंजल, चल ना, आज आपण सोबत आंघोळ करूया. तो तिच्या समोर येत म्हणाला. तसं भीतीने तिचे डोळे मोठे झाले. काय? ती आश्चर्याने म्हणाली. हो, अगं आजच मी सेफ वॉटरवर एक आर्टिकल वाचलंय आणि ते मला मनापासून पटलं. म्हणून म्हटलं पाण्याची बचत करण्याची सुरुवात आपण आजपासूनच करायची. एकाच शॉवर खाली दोघांनी आंघोळ करून. तो तिला डोळा मारत म्हणाला. पण त्याचा तो इशारा बघून तिचे डोळे मात्र मोठे झाले. वेळ लागलाय तुम्हाला, असं म्हणत ती झटकन मागे झाली आणि दरवाजा बंद करायला गेली. पण तोपर्यंत मिस्टर सत्यजित पाटील एकाच हाताने दरवाजा उघडून आत शिरले पण होते आणि हे त्याने इतक्या स्पीडमध्ये केलं की ती आश्चर्याने डोळे मोठे करत त्याच्याकडे पाहतच राहिली. जोपर्यंत ती भानावर येत होती तोपर्यंत तो आतमध्ये आला सुद्धा होता. आता तिचं लक्ष स्वतःकडे गेलं तर ती फक्त टॉवेलवर होती. तिला भयंकर लाज वाटली. तसं तिने त्याला फिरवलं आणि त्याचा चेहरा दुसरीकडे वळवत म्हणाली, किती बदमाश आहात तुम्ही, तुम्हाला एकदा नाही म्हटलेलं कळत नाही का? तिला त्याच्या वागण्याचा थोडा रागच आला होता. अरे, माझं घर, माझं बाथरूम, माझी बायको, माझं पाणी, मी कधी पण कुठे पण जाऊ शकतो. तो चेहरा मागे वळवण्याचा प्रयत्न करत म्हणाला. पण तिने परत त्याला फिरवला. तिच्या अशा वागण्याचं त्याला खूप हसायला येत होतं. तुम्ही जर मागे पाहिलत ना तर बघा, ती त्याला दम देत म्हणाली. ओके, मी नाही बघणार, मी पुढे बघतो. सी, समोरच्या आरशात सुद्धा दिसतेस तुम्हाला. पूर्ण नाही, पण तुझे ते गोरे गोरे पाय, आ हा हा, वॅक्सिंग केलंय का ग तू? तो म्हणाला. तसं तिने झटक्यात पाय जवळ घेतले आणि त्याच्या पाठी लपली. तुम्ही आधी बाहेर जा, मला अंघोळ करायची आहे, ती त्याच्या पाठीवर मारत म्हणाली. अंघोळ तर मला पण करायची, म्हणून म्हटलं की सोबत करूया. अशाने पाणी आणि वेळ दोन्ही वाचेल, हो की नाही? असं म्हणत तो झटकन मागे फिरला. पण अचानक मागे फिरण्याने त्याच्या मागे लपलेली ती डायरेक्ट त्याच्या मिठीत आली. त्याचे हात आता तिच्या पाठीवर होते. तिने डोळे घट्ट मिटून घेतले. तिचे श्वास कमालीचे वाढले होते. तिने त्याच्या छातीवर चेहरा लपवला. त्याच्याकडे नजर वर करून बघण्याची हिंमत सुद्धा तिच्यात नव्हती. तिच्या हृदयाची धडधड इतकी फास्ट होती की तिचे हार्टबीट्स त्याला ऐकू येत होते. त्याने तिच्या पाठीवरून हलकं बोट फिरवायला सुरुवात केली. तसा तिचा श्वास घशातच अडकला. तिने दोन्ही हातांनी त्याचा शर्ट आवळून धरला होता. जीत, प्लीज, तिचे उद्गार त्याला ऐकू आले. तसा तो गालातच हसला. ओके फाईन, नाही देत मी तुला त्रास, पण आता इतकी मेहनत घेऊन आत आलोय तर एक स्वीट तो बनताय ना, तो म्हणाला. तसं तिने चमकून वर पाहिलं. तिने वर बघताच त्याने लगेच तिच्या ओठांचा ताबा मिळवला. त्याच्या ओठांचा स्पर्श होताच तिने उघडलेले डोळे पुन्हा मिटले. थोड्या वेळाने त्याने तिला सोडलं. पण ती मात्र अजूनही डोळे बंद करूनच उभी होती. गुड मॉर्निंग स्वीटहार्ट.
थँक्यू माझी सकाळ गोड केल्याबद्दल. तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. तशी ती गालातच हसली. जा आता. ती दोन्ही हातांनी त्याच्या छातीवर दाब देत त्याला मागे ढकलत म्हणाली. मी काय म्हणतो, तो पुन्हा एक पाऊल पुढे सरकत म्हणाला. तुम्ही आता काहीच म्हणू नका, आधी बाहेर व्हा. असं म्हणत तिने एका हाताने दरवाजा उघडला आणि दुसऱ्या हाताने सरळ त्याला बाहेर ढकलत पटकन दरवाजा बंद करून घेतला. शी इज डॅम स्वीट, तो म्हणाला. आतमध्ये ती सुद्धा दरवाजाला पाठ टेकून स्वतःचे वाढलेले श्वास कंट्रोल करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती.